नमस्कार सर्वांना. अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. या गुढीपाडव्यानिमित्त महिलांचा खास पारंपरिक लुक करण्यावर भर असतो. नऊवारी साडी किंवा पैठणी परिधान करायला महिला प्राधान्य देतात, परंतु या व्यतिरिक्त इतर अनेक पर्याय साड्यांमध्ये उपलब्ध आहे. कोणते आहे ते आज आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाल रंगाची सिल्क साडी. लाल रंग कोणत्याही कार्यक्रमासाठी नेहमीच बेस्ट ठरतो. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा एखादे फंक्शन असू द्या, त्या खास प्रसंगी लाल रंगाची सिल्क साडी उठून दिसते. गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही देखील लाल रंगाची सिल्क साडी नेसू शकता. या साडीवर छान मराठमोळे गोल्डन किंवा मोत्यांचे दागिने परिधान करून आणि मिनिमल मेकअप, सुंदर हेअरस्टाईल करून तुम्ही लुक पूर्ण करू शकता. अभिनेत्री ईशा गुप्ताने या लाल रंगाच्या साडीवर मस्त लुक केला आहे. तुम्ही या प्रकारचा लुक नक्कीच ट्राय करू शकता. कांजीवरम साड्या. दाक्षिणात्य साड्या हा महिलांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. गुढीपाडव्याला नेहमीच पारंपरिक लुक करून तुम्ही जर कंटाळला असाल तर तुम्ही कांजीवरम साडीचा विचार करायला काही हरकत नाही. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नाने ही सुंदर जांभळ्या आणि गोल्डन जरीची कांजीवरम साडी नेसली आहे. या प्रकारची साडी तुम्ही गुढीपाडव्याला नेसू शकता. यावर मिनिमल मेकअप, दाक्षिणात्य ज्वेलरी आणि सुंदर हेअरस्टाईल करून तुम्ही लुक पूर्ण करू शकता. यासाठी तुम्ही राशीच्या लुकची मदत घेऊ शकता. पैठणी साडी. पैठणी साडीवरील महिलांचे प्रेम हे काही लपून राहिलेले नाही. प्रत्येक महिलेकडे एकतरी पैठणी साडी असतेच. नेहमीच्या काठपदरच्या साडीऐवजी तुम्ही गुढीपाडव्याला सुंदर पैठणी साडीचं लुक नक्कीच करू शकता. महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने परिधान केलेली नारंगी आणि गुलाबी शेडची मुनिया पैठणी पाडव्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सोनाली या पैठणीत कमाल दिसते. तिच्यासारखी मोत्यांची ज्वेलरी, मिनिमल मेकअप, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर सारख्या लुक तुम्ही नक्कीच करू शकता. मग बघा तुम्ही कशा झकास दिसाल ते. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.